हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आज आपण बघणार आहोत सिलेबस S1 म्हणजे आपला जो काही फर्स्ट पेपर असणार आहे. कधी आहे तो 13/12/2023 आपला फर्स्ट पेपर असणार आहे. तर भारतीय समाज आणि शिक्षण त्यातला जर इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे नागरिकांचे मूलभूत हक्क आणि कर्तव्य, मी या क्वेश्चनमध्ये किंवा हा क्वेश्चन इथे डिस्कस करणार आहे. बाकीचं सगळं मटेरियल मी ऑलरेडी प्रोव्हाइड केलेलं आहे, परंतु हा क्वेश्चन जो आहे तो मला वाटलं इम्पॉर्टंट आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे की नागरिकांना हक्क आणि कर्तव्य जे आहे ते संविधानात समाविष्ट केलेले असणार आहे, बरोबर. मग त्यातले आपले हक्क कोणते आहे आणि आपले कर्तव्य काय काय आहे. आपल्याला जेवढे हक्क संविधानाने दिलेले आहे तेवढेच कर्तव्य आपण देशासाठी किंवा संविधानासाठी पार केले पाहिजे. हे काय आहे, एक मनुष्याचं काय असणार आहे, कर्तव्य असणार आहे. मग काय, संविधानात समाविष्ट केलेल्या नागरिकांच्या हक्कांना मूलभूत हक्क असे म्हणतात, बरोबर. मग मूलभूत हक्कांचा भंग होईल असे कायदे शासनात करता येत नाही. म्हणजे काय की मूलभूत हक्क जे असणार आहे त्यांचा भंग होईल म्हणजे काय की त्यांचं पालन होणार नाही, असे कायदे जे आहे ते शासनाने केलेले नाहीये, करता येत नाही. त्यात सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत मूलभूत हक्क कोणते कोणते आहे. तर त्यातला सगळ्यात पहिला आहे समानतेचा हक्क. मग समानतेचा हक्क मध्ये काय असणार आहे, सर्व भारतीय नागरिक कायद्यापुढे समान आहे. कोणीही श्रीमंत गरीब उच्च नीच स्तर जो आहे तो बिलकुल नाहीये. सगळेजण नागरिक जे आहे ते समान असणार आहे. कशापुढे, कायद्यापुढे. दुसरा असणार आहे स्वातंत्र्याचा हक्क. मग संविधानाने 6 प्रकारच्या स्वातंत्र्याची हमी दिलेली आहे. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भारतीय नागरिकांना विचार करण्याचे स्वातंत्र्य आणि आपले विचार विविध माध्यमातून व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे, बरोबर. मग बरोबर त्यातला दुसरा जे असणार आहे स्वातंत्र्याचा हक्क आहे. मग त्यातला सगळ्यात पहिला म्हणजे काय की भाषण आणि अभिव्यक्ती, म्हणजे आपले जे काही भाषण आहे, आपले जे काही विचार आहे ते इतरांपुढे विविध माध्यमांतून व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य दिलेले असणार आहे. दुसरं आहे त्यामध्ये सभा स्वातंत्र्य, म्हणजे काय की शस्त्रे न बाळगता शांततेने एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य नागरिकांना दिलेले आहे. तिसरं आहे संघटना स्वातंत्र्य. समविचारी लोकांना काही समान उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी संघटना स्थापन करण्याचे हक्क दिलेला आहे. समविचारी म्हणजे काय की जनसेवा वगैरे जे लोक करतात त्यांच्यासाठी समान उद्दिष्टे असणार आहे त्या सगळ्यांची. मग त्यांची संघटना जी आहे ती स्थापन करण्यासाठी सुद्धा काय केलेलं आहे, स्वातंत्र्य दिलेले असणार आहे. कशामध्ये, नागरिकांच्या स्वातंत्र्यामध्ये ते असणार आहे. कशांचं, समानतेच्या स्वातंत्र्यामध्ये किंवा स्वातंत्र्यामध्ये. ठीक आहे. नंतर आहे संचार स्वातंत्र्य. मग देशाच्या कोणत्याही भागात मुक्तपणे वावरण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक भारतीय नागरिकाचं आहे. मग तुम्ही जॉबच्या ह्याच्याने जाऊ शकतात किंवा कुठे फिरायला जायचं असेल तर तुम्हाला देशाच्या कुठेही भागात कोणत्याही भागात मुक्तपणे वावरण्याचं स्वातंत्र्य सुद्धा दिलेलं आहे. नंतर वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. म्हणजे काय की भारतीय नागरिकांनी देशात कोठेही राहण्याचे व कायम वास्तव्य करण्याचे सुद्धा स्वातंत्र्य आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही महाराष्ट्राचे आहे आणि तुम्हाला साऊथ जर खूप जास्त आवडत असेल किंवा हैदराबाद असेल किंवा मग आंध्र प्रदेश असेल तिकडे राहायला खूप जास्त आवडत असेल तर तुम्ही काय करू शकता, तिथे कायमचं वास्तव्य सुद्धा करू शकतात. हा हक्क सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट असणार आहे व्यवसाय स्वातंत्र्य. मग आपल्याला हवा तो कायदेशीर व्यवसाय प्रत्येक भारतीय नागरिक करू शकतो. मग तुम्हाला जो हवा तो व्यवसाय तुम्ही करू शकता. शेती असेल तर शेती, इंजिनिअरिंग, डॉक्टर वगैरे जे काही तुम्हाला व्यवसाय करायचा असेल किंवा मग बाकीचे जे काही कृषी व्यवसाय असेल किंवा मग कोणताही व्यवसाय असेल तो तुम्ही करू शकता. या स्वातंत्र्याबरोबर 2 महत्त्वाच्या स्वातंत्र्य आहेत. ती म्हणजे कोणती, त्यानुसार कोणालाही बेकायदेशीरपणे अटक करता येत नाही आणि त्याचप्रमाणे कोणत्याही व्यक्तीचे जीवित व स्वातंत्र्य बेकायदेशीररित्या हिरावून घेता येत नाही. हे अर्थात म्हणजे काय की देश हिताला बाधा येणार नाही याचे भान ठेवूनच हे हक्क वापरावे लागतात. म्हणजे काय की हे सगळे हक्क जे आहे ते आपल्याला दिलेले आहे, परंतु त्यासोबत 2 महत्त्वाचे स्वातंत्र्य आहेत. ते कोणते कोणते आहे की कोणालाही बेकायदेशीरपणे अटक करता येणार नाही. म्हणजे काय की त्याचा गुन्हा असेल तरच त्याला अटक करता येते, अदरवाईज त्याला अटक करता येणार नाही. आणि त्याचप्रमाणे कोणत्याही व्यक्तीचे जीवित स्वातंत्र्य जे आहे ते बेकायदेशीररित्या हिरावून घेता येत नाही. म्हणजे काय की त्याची जी काही जमीन जायदाद वगैरे जे काही असेल त्याने कमवलेलं ते काय करता येत नाही बेकायदेशीररित्या. म्हणजे त्याच्यावर काही जर त्याने चुकीचं वागलेलं नसेल तर ते काय करू शकत नाही, आपण हिरावून घेऊ शकत नाही. अशा प्रकारचे जे दोन जे स्वातंत्र्य आहे ते इथे या सगळ्या स्वातंत्र्याबरोबर काय आहे, इम्पॉर्टंट असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट असणार आहे आपला शोषणाविरुद्धचा हक्क. ठीक आहे. तिसरा जो हक्क आहे तो काय आहे, शोषणाविरुद्धचा हक्क. म्हणजे काय की माणसांची खरेदी विक्री, गुलामगिरी, बिगारी यावर बंदी आहे. 2006 साली बालमजुरी हा कायद्याने
गुन्हा ठरविण्यात आलेला आहे. RTI 2009 मधील कलम 17 नुसार कोणत्याही बालकास शारीरिक मानसिक शिक्षा करणे हा काय आहे, एक गुन्हा आहे. बरोबर, त्यानुसार त्यांची विक्री खरेदी करणं सुद्धा काय आहे, गुन्हा असणार आहे. नंतर चौथा हक्क असणार आहे तो आहे धर्मस्वातंत्र्याचा हक्क. मग धर्मनिरपेक्षता हे आपल्या संविधानाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. सर्वांना आपापल्या धर्मानुसार पूजा करण्याचे स्वातंत्र्य आहे. कोणताही तुमचा धर्म असेल तुम्हाला त्यांची पूजा करण्याचं स्वातंत्र्य आहे, परंतु धर्माच्या नावाखाली सुरू असलेल्या ज्या काही अनिष्ट प्रकारांना सरकारने बंदी घातलेली आहे किंवा बंदी घालू शकतं. म्हणजे काय की तुम्ही धर्माच्या नावाखाली लोकांची काय करू शकतात, लूट करत असाल किंवा मग खूप जास्त पैसा घेत असाल तर तिथे तो सरकार काय करू शकतं, बंदी घालू शकतं. नेक्स्ट आहे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. भारतात सांस्कृतिक विविधता आहे. बरोबर, मग आपल्याला माहिती आहे प्रत्येकाचं कल्चर वेगवेगळं आहे, प्रत्येकाचं ट्रॅडिशन वेगवेगळं आहे. महाराष्ट्रात गेला तर तिकडे आपलं काय असणार आहे, आपला ज्याला म्हणतो आपण तमाशा. साऊथला गेला तर तिकडे कुचिपुडी आहे. वरती तुम्ही गेला तर तिकडं उर्दू साईडला जर गेला तर तिकडे असणार आहे. परंतु गुजरातला गेला तर तुम्ही गरबा असेल. अशा प्रकारे प्रत्येकाची जी काही संस्कृती आहे, ट्रॅडिशन जे आहे ते वेगवेगळं असणार आहे. मग सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी सर्व भाषांचा विकास करण्यासाठी संविधानाने सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क दिलेले आहे. म्हणजे काय की सर्व भाषा ज्या आहे आपल्याला कंट्री जी आहे आपली एकमेव कंट्री आहे की ज्यामध्ये खूप साऱ्या लँग्वेज बोलल्या जातात. कालच्याच व्हिडिओमध्ये आपण बघितलं की मल्टीलिंग्वलिझम ही कन्सेप्ट आपण बघितलेली आहे. मग त्यामुळं काय केलं आहे, सर्व भाषांचा विकास करण्यासाठी सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क सुद्धा दिलेले आहे. मग अल्पसंख्याकांना स्वातंत्र्य शिक्षण संस्था स्थापन करण्याचा हक्क आहे. त्यांना आपली भाषा, संस्कृती, परंपरा यांचे संरक्षण व संवर्धन करण्याचा हक्क सुद्धा दिलेला आहे. ठीक आहे. नंतरचा 6वा पॉईंट असणार आहे न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्क. म्हणजे काय की नागरिकांच्या हक्कावर अतिक्रमण झाल्यास नागरिकांना न्यायालयात दाद मागण्याचा हक्क आहे. हा हक्क अत्यंत महत्त्वाचा आहे. बरोबर. नंतर आहे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य. तर अशा प्रकारे आपण हक्क बघितले. आता आपण डिस्कस करूया कर्तव्य काय काय असणार आहे. नागरिकांचे मूलभूत कर्तव्य. मग नागरिकांना संविधानाने जसे हक्क दिलेले आहेत तसे कर्तव्य सुद्धा दिलेले असणार आहे. जे हक्क आपल्याला संविधानाकडून भेटलेला आहे, आपण हक्काने इकडे तिकडे फिरू शकतो, इकडे सगळ्या प्रकारच्या भाषा बोलू शकतो, ट्रॅडिशन आपलं करू शकतो, आपल्या धर्माची पूजा करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला काही कर्तव्य आहे जे नागरिक म्हणून आपण देशाचे नागरिक म्हणून बाळगायला हवे. तर त्यामध्ये सगळ्यात पहिलं काय आहे, संविधानाचं पालन करणं, राष्ट्रगीत व राष्ट्रध्वज यांचा मान ठेवणं. म्हणजे आपलं जे काही संविधान आहे त्याचं पालन करणं, राष्ट्रगीत राष्ट्रध्वजाचा मान ठेवणं. नेक्स्ट आहे स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शांचे पालन करणं. स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणारे आदर्श कोण असणार आहे, खूप जण आहे. पंडित जवाहरलाल नेहरू असेल, महात्मा गांधी असेल, बाकीचे भरपूर असे जे काही नेते आहे त्यांना काय करणं, यांचं आदर्शांचं पालन करणं. म्हणजे काय की ते एक आदर्श म्हणून त्यांचं जो लीडर आहे किंवा मग नेतृत्व म्हणून त्यांचं काय करायला हवं, पालन करायला हवं. नेक्स्ट आहे देशाचे सार्वभौमत्व, एकता, अखंडत्व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असणं. म्हणजे काय की आपली जी काय देश आहे त्याच्यामध्ये एकता टिकवून ठेवण्यासाठी, अखंडत्व म्हणजे ती एकता कायमची टिकवून ठेवण्यासाठी सार्वभौमत्व किंवा मग जे काही प्रयत्न आहे ते प्रयत्नशील असायला हवे. आपल्या देशाचे रक्षण करायला हवं. सर्व प्रकारचे भेद जे आहेत ते विसरून एकोपा वाढवावा. म्हणजे काय की आम्ही तुम्ही जाती पंथ धर्म हे काय जे आहे ते सगळं विसरून काय करायला हवं, एकोपा, एक रूपता जी आहे ती, एकनिष्ठता जी आहे ती वाढवायला हवी. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रथांचा त्याग करणं. म्हणजे जसं की सती जाणं असेल, या प्रथांचा काय करणं, त्याग करणं. नेक्स्ट आहे सांस्कृतिक वारशांचे जतन करणं. ज्याचं त्याचं सांस्कृतिक वारसा जसं जसं असेल तसं जतन करणं. म्हणजे काय की सपोज तुम्ही ज्या धर्माचे असेल त्याच धर्माचं तुम्ही काय करायचं आहे, पुढे जतन करणं गरजेचं आहे. नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करणं, आपलं जे काही इन्व्हायरमेंट आहे त्याचं सुद्धा जतन करणं. वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती अंगी बाळगणं. म्हणजे काय की एखादी गोष्ट जी आहे, वैज्ञानिक दृष्टी म्हणजे काय की अंधश्रद्धा निर्मूलन ज्याला आपण म्हणू शकतो. की जसं की मी कुठेतरी गावाला चाललं होतं आणि माझ्या गाडी पुढून मांजर आडवी गेली, तर हे काय आहे, एक अंधश्रद्धा आहे. तर माझा दिवस चांगला जाणार नाही, एटसेट्रा, माझा डोळा फडफड करतोय तर काहीतरी होणार आहे. ह्या सगळे जे काही दृष्टिकोन आहे तुमचे, जे काही आपण त्याला म्हणतो अंधश्रद्धा ज्या आहे त्या काय करायच्या आहे, तुम्ही निर्मूलन त्याचं करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट असणार आहे सार्वजनिक मालमत्तेचे जतन करणं. सार्वजनिक मालमत्ता म्हणजे काय, तुमची लाईट असेल, वीज पुरवठा आहे, पाणी, ह्यांची काय करणं, जतन करणं जास्त गरजेचं असणार आहे.
नेक्स्ट आहे देशाच्या प्रगतीसाठी व्यक्तिगत व सामूहिक कार्यात उच्चत्वाची पातळी गाठण्याचा प्रयत्न करणं. म्हणजे काय की ज्या कोणत्या तुमच्या रॅली वगैरे असतील, समाजसेवा वगैरे असतील, या गोष्टीमध्ये उच्चता गाठवण्याचा प्रयत्न करणं. 6 ते 14 वयोगटातील पालकांनी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणं, हक्क व कर्तव्यामध्ये समतोल साधणं गरजेचं आहे. हे प्रत्येक सुजाण नागरिकाचे लक्षात घ्यायला हवं. ठीक आहे, म्हणजे काय की जे 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थी असणार आहेत त्या सगळ्यांना काय करणं गरजेचं आहे, शिक्षणाचं संधी जी आहे, एज्युकेशनची संधी जी आहे ती उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. अशा प्रकारे जे काही सुजाण नागरिकाचं कर्तव्य आहे हे आपण मानू शकतो. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आजचा हा शॉर्टकट व्हिडिओ होता. आय होप की तुम्हाला समजलेला असेल. मला इम्पॉर्टंट वाटला म्हणून मी तुम्हाला शेअर केला. तर हे जे काही मूलभूत कर्तव्य आहे तेही इम्पॉर्टंट आहे. हक्क काय काय आहे, न्यायालयाकडे दाद मागणं आहे, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क असणार आहे, नंतर धर्मस्वातंत्र्याचा हक्क असणार आहे, अजून तुमचे जे काही शोषणाविरुद्धचे हक्क असतील किंवा मग स्वातंत्र्य, एखाद्या व्यक्तीचं स्वातंत्र्य हिरसावून न घेणं किंवा मग व्यक्तीला जीवित हत्ती न करणं किंवा मग एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीररित्या अटक न करणं, व्यवसाय स्वातंत्र्य आहे, तुम्हाला संचार स्वातंत्र्य आहे, तुम्ही मुक्तपणे सगळीकडे कुठेही कोणत्याही स्टेटमध्ये फिरू शकता, संघटना स्वातंत्र्य असेल, सभा स्वातंत्र्य असेल, अजून स्वातंत्र्याचा हक्क आहे, समानतेचा हक्क आहे, हे सगळे काय आहे तुमचे मूलभूत हक्क असणार आहे. इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. 3 किंवा 4 मार्क्ससाठी तुम्हाला विचारली जाऊ शकते. ठीक आहे, तर अशा प्रकारे इम्पॉर्टंट असणार आहे. आय होप की तुम्हाला व्हिडिओ समजलेला असेल. जर व्हिडिओ समजला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बेस्ट ऑफ लक तुमच्या पेपरसाठी. बाय बाय, टेक केअर.